नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पंचायत समितीत सभापती उपसभापती निवड विभागीय आयुक्तांनी रद्द ठरवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नूतन सभापती उपसभापती निवड दिनांक 4 ऑगस्ट रोजी जाहीर केली आहे। त्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे। पंचायत समितीतील सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाच्या 2 सदस्या सध्या नॉट रिचेबल आहेत। त्या भाजपच्या गळ्याला लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दिनांक 4 ऑगस्ट रोजीची सभापती उपसभापती निवड थांबवण्यासाठी आघाडीने न्यायालयात जाण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत। मिरज पंचायत समितीतील यापूर्वीच्या सत्ताधारी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट आघाडीकडे 11 सदस्य संख्या तर भाजप व 1 शिवसेना सदस्य अशी 11 सदस्य संख्या आहे। यामुळे सभापती उपसभापती निवड व सत्ता स्थापनेबाबत चुरस निर्माण झाली आहे। गत सभापती उपसभापती निवडीवेळी भाजपकडे असणारे शिवसेनेचे 1 सदस्य गैरहजर राहिल्याने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आघाडीने येथे सत्ता स्थापन केली। आता पुन्हा होणाऱ्या सभापती निवडीत संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे। यातूनच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मिरज पूर्व भागातील 1 व मिरज पश्चिम भागातील 1 असे 2 सदस्य भाजपच्या गळ्याला लागल्याचे बोलले जात आहे।